अरे भाई काय मग बेडकर जेवल्याशी काय कशी अशी तुम्ही सगळे मी बरी हाय. हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मी आली आहे पुण्याला माझ्या बहिणीकडे आणि ते लोक चालले आहेत ऑफिसला आणि त्यांचं वर्क फ्रॉम होम नाहीये आणि मला लागली खूप जोराची भूक. हे शेफ बनणार आहे. मी करणार आहे खिचडी. खिचडी हा असा प्रकार आहे जो मी 24 तास 12 महिने कधीही करू शकते. अशी कमाल लागते आणि मी खूप छान खिचडी बनवते. मला खूप बोर होत होतं आणि मी विचार केला की यार माझा ब्लॉग होऊन जाईल, मग मी बोर पण नाही होणार, माझी खिचडी पण होऊन जाईल, मला कळणार पण नाही. कांदा कापते, कांदा कापायला मला खूप कंटाळा येतो, का पण नाही. शो युअर फेस, कम हिअर, इकडे. तिचं लग्न आहे आता महिन्याने, सो ती रोज काही ना काहीतरी स्किन केअर करते ग्लो आणण्यासाठी. आणि मी तिला सांगून थकले की तू ब्राईट आहेस तर तो ऑटोमॅटिक तुझा ग्लो येईलच नक्की. पण दगडासमोर पण किती डोका पडलं तर काही फायदा नाही ना तसा तुला भागायला. काय पिझ्झा आता ती एक्सरसाइज करत होती आणि मला म्हणते पिझ्झा बनवायचा का, बारीक पण व्हायचंय, हेल्दी पण खायचंय, कसं होणार वजन कमी. किती वाटत असाल तिला ते कांद्याचे साल काढायला इतका वेळ लागला, तर एवढं सगळं करायला किती वेळ लागेल. आणि मी आता एक काम करणार आहे. मला आता खूप भूक लागली बरोबर, मी रात्रीची आताची कशी वेगळंच बनवणार, म्हणजे रात्री पण हेच खायचं. तू किती वाजता येणार? ते शिवाडे पण बोलवून घे ना यार. त्याच्यामध्ये आता राईस वाण सो आपण एवढा भात करणार आहे. आपलं घर ते आपल्याला दिसतं यार, म्हणजे बहिणीच्या घरी आल्यानंतर मला वाटतं की कुठेतरी एक वेळेस आले मी, तो आपले पण फीलच नाही होत. मी बटाटा पण टाकते मी, कारण बटाटा पण टेस्ट छान येते. पण हे ऑलरेडी शिजवलेले बटाटे आहेत. हे आजूबाजूला कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्यामुळे भयंकर आवाज, खूप घाणेरडा आवाज येतो यार. वेट गाईस, मी तुम्हाला दाखवते मी काय काय चिरून ठेवलंय आता. खूप काळी दिसते ना का पण. एनिवेज हे झालेलं आहे. सो आता आपण राईस धुवून घेऊया. त्याच्यामधून कळत आहे आय डोंट नो, मी जेव्हा पण जेवण बनवत असते तेव्हा मला असं वाटतं की कमी होणार आहे आणि मी टाकत जाते आणि इतकं 2 माणसांचा स्वयंपाक 4 लोकांना होऊ शकतो. मी इतकं स्वयंपाक करून ठेवते. सो मला असं वाटतं की राईस थोडं कमी पडेल. व्हिडिओ बघितल्यानंतर मला कळेल की माझा आवाज येते की नाही. माझी मम्मी जितकी नाही ओरडणार ना तितकी माझी बहीण ओरडत असते की अरे ते समोर तिथे काढून अरे ते तिथे होतं. सो आपण जिथल्या तिथे ठेवूयात. पण कुठे ठेवायचा? शेंगदाणे, तूर डाळ आणि मूग डाळ आणि तूर डाळ. गॅस बंद असेल नक्कीच. भाई साहब इतकी गरमी. तर आपण यामध्ये मूग डाळ घेऊया, तूर डाळ घेऊया, शेंगदाणे घेऊया, या मिरच्या वाढलेल्या. आता फोडणी मारणार आहोत. जिरे, मोहरी, मोहरी मला खूप आवडते. खूप गरम होतं यार खरंच या दिवसात थंड पाण्याच्या म्हणून भाई माझं एवढंच. आपण ओ माय गॉड इन्स्टंट ग्लो. ते पण आपण भाजून घेऊ. शेंगदाणे खूप आवडतात. खरं तर मला नाही आवडत शेंगदाणे, त्यांना पण आवडतात. आणि शेंगदाणे खिचडी. आणि हा मिरच्या बटाटा पण. मला असं वाटतं तेल कमी झालंय आणि तेल टाकून देते थोडंसं. क्यूट डबा आहे ना, मला खूप आवडला. माझ्या बहिणीला काहीतरी अँटिक लागतं. तर मसाला टाकतीये. मसाल्याचे मला नाव नका विचारू, मला देते वाटतं मी तिला टाकायचं. हळद टाकतीये, परत काय काय टाकतीये बाई. पण ॲट द एंड टेस्ट. अरे बाई छान परत आहे. थोडा वेळ ठेवूया. कढीपत्ता असंच. तर तुम्ही तुमचे मला कमेंट्स आले की तू बेळगावची भाषा का नाही बोलतेस किंवा बेळगावच्या भाषेमध्ये व्हिडिओ कर. तर मी करेन, पण मी अशीच बोलते. आणि मला हे लोक म्हणतात तू काय नाटक करते, 1-2 सिरियल केले म्हणून तर तुझी भाषा चेंज होईल का. पण मी असंच बोलतो. आल्यापासून तेच पण टाकते. इथे काय प्रॉब्लेम आहे माझ्या फॅमिलीचा, मी ह्या सगळ्यांची शुद्ध मराठी बोलते पण हे लोक माझ्याशी गावठीच बोलतात. स्पेशली ही स्पेशली ती बाई. ते प्रॉब्लेम नाही आहे आणि मला खूप अभिमान आहे कारण माझ्या घरी गावठीच बोलतात. काय मग बेडकर जेवल्याशी काय कशी अशी तुम्ही सगळे मी बरी हाय.
आता ही डाळ टाकायची आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं. हे प्यायचं पाणी आहे ना. तुम्ही म्हणाल की अरे कुठलंही पाणी टाकतीये. आता उकळी घ्यायला देऊया आणि आता टाकायचं तिखट. मोठा टास्क. पण मग हे तिखटच आहे ना. हे लसणाची चटणी वाटली म्हणून विचारले. एकच टाकला होता ना चमचा. आता त्यापेक्षाही मोठा टास्क मीठ. चेक केलं मीठ नसेल तर सोडा वगैरे असेल मला स्वयंपाक करायला आवडतं. पण जो हा आता पसारा झालाय तो कोण आवडेल. त्यामुळे मला कंटाळा येतो. कारण माझी बहीण माझ्या मम्मीपेक्षा वरची आहे. मला असं वाटतं मला जास्त होऊन जाईल पण होऊ दे. त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला, व्हेज बिर्याणी मसाला माझ्या हातून सगळं एक्स्ट्रा का पडतं. पाणी बघ. माझ्या आजोबांनी मला एक गोष्ट शिकवलेली. जेव्हा पण आपण भात किंवा खिचडी वगैरे आपण ठेवतो ना त्यामध्ये म्हणजे इथपर्यंत पाणी ठेवायचं त्याच्यावर. म्हणजे आपण असं हात बोट टाकायची आणि ते पाणी इथपर्यंत आलं पाहिजे वर एक्स्ट्रा. तर भात छान शिजतो वगैरे. तर थँक्यू आजोबा. थँक्यू काका. मी आजोबांना काका म्हणायचं आणि ते गेले 2 वर्ष आधीच. पण आय मिस यू यार. खूप मिस करते. आणि आता ते गरम आहे त्यामध्ये मी हात नाही टाकू शकत. सो मी या ह्याच्याने चेक करते. ओके परत आहे चांगला होऊ दे. भूक लागली आहे आणि बहिणीला पण जायचं आहे ऑफिसला. मला पण बाहेर जायचं आहे. सो माय खिचडी इज रेडी गाईज. होप सो ही चांगली झालेली असावी. त्याला ओपन करायचं आहे. वाफ काढूयात. पण तूच मिळालीस ना ओपन कर म्हणून. थोड्या वेळाने बाय. ओ माय गॉड. वाजता छान येतोय. चला गाईज गरम गरम खिचडी खाऊया. वेट गाईज तुम्हाला मी दाखवते. पहिला खाऊन बघूया. तुला नको घ्यायला. खिचडी भात विथ लोणचं. विदाऊट लोणचं खिचडी अधुरी आहे. भूक लागली आहे आणि त्यात ते ना प्लीज तेव्हा चांगलं होते. भारी यार. व्हेरी नाईस. तूप टाकूया तूप. खूप छान बनली आहे यार. खूप छान झाली आहे यार. बहिणीचं रिएक्शन बघूया. चलो. गरम नाही आहे ना. तोंडाला नाही टाकशील. नाटक नको करू. तिखट पाहिजे अजून. नाही गरम आहे म्हणून तसं वाटतंय. खूप छान झाली आहे यार. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. आणि करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लव यू.